नमस्कार मित्रांनो, गोदावरी अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे. बघा, आज आहे ना आपण या सेशनमध्ये पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत आपल्या प्लस धबधब्यांवर प्रश्न येतो, बरोबर. त्यानंतर उगमस्थाने कोणते त्याच्यावर प्रश्न येतो. त्यानंतर धरणांवर प्रश्न येतो. ठीक आहे, तर ते सगळे पॉईंट आपण या पुढच्या 15 मिनिटाच्या सेशनमध्ये आपण कव्हर करूया. पहिलं आपण बघूया सिंधू नदी प्रणाली. मग बघा, मेन रिव्हर कोणती आपल्याला इथं माहिती आहे, सिंधू नदी आहे, इंडस आपण ज्याला म्हणतो. याचं ओरिजिन कुठे आहे, मानसरोवर लेक, तिबेट जवळ. ठीक आहे, आणि तिथं जे ग्लेशियर आहे, हिमनदी आहे, तिचं नाव काय, बोकारचू ग्लेशियर. बोकारचू हिमनदीपासून तिचा उगम होतो. टोटल लांबी किती आहे, 3180 किलोमीटर. भारतात किती वाहते, तर 1114 किलोमीटर. ठीक आहे, पहिले तिबेटमधनं लडाखमध्ये प्रवेश करते, जी युनियन टेरिटरी आपली. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आणि कराची जवळ ती अरबी समुद्रात मिळते. ठीक आहे, पाकिस्तानची लाईफलाईन म्हणतात. आपल्याला माहिती आहे 1960ची इंडस्ट्री जी आहे ती याच नदीबाबत आहे आणि तिच्या उपनद्यांबाबत आहे. पुढची बघा, जी नदी आहे ती म्हणजे इंडसची उपनदी. तिचं नाव आहे काय, झेलम. ठीक आहे, मग झेलम उगम कुठं पावती, तर ती आपल्याला माहिती पाहिजे. वेरीनाग स्प्रिंग एक छोटी नदी आहे, एक आपण त्याला ओढा म्हणू. वेरीनाग स्प्रिंग कुठे, तर पीर प्रांजल जे माउंटन आहे, पीर प्रांजल पर्वत आहे काश्मीरमध्ये, तिथे. ठीक आहे, आणि बघा मग पुढे जाऊन ही नदी जे श्रीनगरमध्ये लेक आहे, उलर लेक, तिथून ती फ्लो होते. ठीक आहे, आणि ती चिनाबला भेटते. कुठे, पाकिस्तानमध्ये झांग या ठिकाणी चिनाबला भेटते. कोणती रिव्हर, तर झेलम ही रिव्हर. ठीक आहे, आणि पाकिस्तानमध्येच या रिव्हरवर म्हणजे झेलमवर मांगला नावाचा डॅम आहे किंवा मग धरण आहे. ठीक आहे, आणि आपण झेलमला ऋग्वेदामध्ये तुम्हाला जर प्रश्न आला प्रिलिम्समध्ये, वितास्ता असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा, त्यानंतर चिनाब आपण बघितलं की झेलम जी आहे ती चिनाबला भेटते, झांग या ठिकाणी. मग आता चिनाबबद्दल बघा, चिनाब उगम कुठं पावते, तर हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते, छोट्या छोट्या 2 नद्यांपासून. कोणत्या, तर चंद्र आणि भागा. ठीक आहे, चंद्र आणि भागापासून चिनाब, पुढे चिनाब नदी तयार होते 2 छोट्या नद्यांपासून. ठीक आहे, जॉईन्स झेलम अँड रावी बिफोर एंटरिंग इंडस इन पाकिस्तान. ठीक आहे, रावी आणि झेलम तिला भेटतात. चिनाब जी नदी आहे ना, तुम्हाला जर विचारला प्रश्न की सिंधू नदीची सगळ्यात मोठी उपनदी कोणती, तर ती चिनाब असणार आहे. ठीक आहे, आणि सलाल आणि दुलहस्ती याच्यावर प्रश्न आलेला आहे राज्यसेवेला. सलाल आणि दुलहस्ती जे प्रोजेक्ट आहे, सलाल आणि दुलहस्ती प्रोजेक्ट कोणत्या नद्यांवर आहे, तर ते चिनाब नदीवर आहे. ठीक आहे, आणि ऋग्वेदामध्ये चिनाब नदीला काय म्हटलंय, आसिकिनी म्हटलंय. ठीक आहे, त्यानंतर रावी नदी बघा, खूप महत्वाची, कुठं उगम पावते, कुलू जे पर्वतरांग आहे हिमाचल प्रदेशमध्ये, कुलू हिल्स. ठीक आहे, मग आता आपण बघितलं फक्त पहिली जी नदी होती झेलम, तीच फक्त जम्मू काश्मीरमध्ये उगम पावते. चिनाब देखील हिमाचल प्रदेशमध्ये, रावी देखील हिमाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, कुलू हिल्स हिमाचल प्रदेश. फ्लोज थ्रू चांबा अँड पठाणकोट. आपल्याला माहिती आहे चांबा कुठे आहे, हिमाचल प्रदेशमध्ये, पठाणकोट आहे पंजाबमध्ये, त्यानंतर ती पाकिस्तानमध्ये जाते. ठीक आहे, आणि रावी जी नदी आहे, ज्या 5 उपनद्या आहे इंडसच्या, त्यात सगळ्यात छोटी जी आहे ती रावी आहे. ठीक आहे, आणि नाम काय, इरावती. त्यानंतर बियास बघा, बियास कुंड, जे बियास छोटं एक सरोवर आहे, तिथून उगम पावते. कुठून, पुन्हा हिमाचल प्रदेशमधून. मग आपण बघितलं की आता ही तिसरी नदी जी हिमाचल प्रदेशमध्ये रोहताक पास, पण बघितलं ना, रोहताक पास इथं उगम पावते ती बियास कुंड इथे. ठीक आहे, आणि जॉईन्स सतलज ॲट हरिके. आपल्याला माहिती आहे हरिके नावाचा एक डॅम आहे छोटा. ठीक आहे, तिथं बियास आणि सतलज एकमेकाला भेटतात. आपल्याला माहिती आहे सतलज कुठून येते, तर सतलज देखील तिबेटमधनं येते. तिबेट नंतर हिमाचल प्रदेश, नंतर मध्ये ती पंजाबमध्ये प्रवेश करते, आणि पंजाबमध्ये बियास आणि हरिके बियास आणि सतलज जे आहे त्या हरिकेजवळ एकमेकाला भेटलेला आहे. पोंग डॅम हिमाचल प्रदेशमध्ये, पोंग डॅम जे आहे ते बियास रिव्हरवर, लक्षात ठेवायचं. पोंग जे धरण आहे हिमाचल प्रदेशमध्ये ते बियास रिव्हरवर आहे. ठीक आहे, पुढची नदी बघा, सगळ्यात महत्वाची नदी कोणती, तर सतलज नदी. ठीक आहे, कुठे उगम पावते, राकस लेक. आपण पहिली बघितली जी इंडस होती, जी तिबेटमध्येच उगम पावते, मानसरोवर लेक जवळ, ही राकस लेक जवळ. ठीक आहे, पण ती मानसरोवर जवळच आहे. मग ती वाहते कशी बघा, हिमाचल प्रदेशमध्ये येते, शिपकिला नावाची जी माउंटन पास आहे तिथून ती हिमाचल प्रदेशमध्ये येते, नंतर ती पंजाबमध्ये जाते, आणि पुढे मग ती पाकिस्तानमध्ये जाते. ठीक आहे, सतलज आणि बियास एकमेकाला हरिके इथे भेटतात. बरोबर आहे. सगळ्यात मोठी नदी कोणती रे मग, चिनाब. या 5 पैकी सगळ्यात छोटी कोणती, रावी. ठीक आहे, आणि कोणत्या अशा 2 नद्या ज्या तिबेटमध्ये उगम पावतात, इंडस आणि सतलज. ठीक आहे, मग आता महत्वाचं बघा, इंडस सिस्टीम, इंडस प्लस 5 रिव्हर पासून बनलेली 5 रिव्हर तुम्हाला सांगितल्या. झेलम जी आहे उलर लेक मधनं फ्लो करते. उलर लेक म्हणजे लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक आहे भारतातलं, जे श्रीनगरमध्ये आहे. चिनाब माहिती आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते 2 नद्यांपासून.
चंद्र आणि भागापासून, ठीक आहे. रावी देखील हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते. सगळ्यात छोटी उपनदी आहे कशाची? इंडसची किंवा मग सिंधू नदीची. बियास कुंडपासून उगम पावते. सतलज कुठं उगम पावते? राकस लेक, ठीक आहे. आणि इंडस वॉटर ट्रिटी आपल्याला माहिती आहे 1960ला इंडस वॉटर ट्रिटी झाली आहे. आणि ज्या पश्चिमेकडच्या नद्या आहेत त्याचं वॉटर जे आहे प्रामुख्याने पाकिस्तान वापरतं, 3 ज्या आहेत त्या, आणि इकडच्या 3 ज्या आहे त्याचं इंडिया वापर करतो. बरोबर आहे. चला मग पुढे. आता आहे ना महत्वाचे धबधबे बघा, ठीक आहे. धबधब्यावर प्रश्न आलेला आहे तुम्हाला, नंतर मॅप देखील दाखवतो मी याचे, ठीक आहे. मग जोग धबधबा हा सगळ्यात महत्वाचा, भारतातला सगळ्यात उंच धबधबा मानला जातो. आणि सगळ्यात उंच धबधबा कोणता भारतातला असा जर प्रश्न आला तुम्हाला, त्याचा आन्सर फक्त जोग धबधबा असणार आहे, ठीक आहे. काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रिसोर्सेसमध्ये मेन्शन वेगवेगळे धबधबे, पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवर आहे. कुठे आहे? तर कर्नाटकामध्ये, ठीक आहे. त्यानंतर शिवसमुद्रम धबधबा कुठे आहे? कावेरी नदीवर आहे. कुठे आहे? कर्नाटकामध्ये. पहिलं जे जलविद्युत प्रकल्प आहे भारतातला 1902 मध्ये कोणत्या नदीवर सुरू झाला होता? तर तो कावेरी नदीवर सुरू झाला होता, शिवसमुद्रम या ठिकाणी. गोकाक धबधबा कुठे आहे? कर्नाटकामध्ये. गोकाकलाच कर्नाटकाचा नायगारा धबधबा म्हणतात. आता कोणत्याही धबधब्याला धबधबा जर नायगारा धबधबा म्हणत असेल तर त्याचं कारण हे की तो खूप रुंद असा धबधबा आहे, ठीक आहे. कपिलधारा धबधबा कुठे आहे? नर्मदा नदीवर, मध्य प्रदेशमध्ये. चित्रकूट धबधबा कुठे आहे? इंद्रावती नदीवर, छत्तीसगडमध्ये, ठीक आहे. छत्तीसगडमध्ये. आणि याला काय म्हणतात? तर नायगारा ऑफ इंडिया म्हणतात. कारण काय? तो भारतातला सर्वात रुंद असा धबधबा आहे. हुंडरू धबधबा कुठे आहे? सुवर्णरेखा, झारखंडमध्ये. दसम धबधबा देखील झारखंडमध्ये, कांची नदीवर आहे. कांची काय? सुवर्णरेखेची उपनदी आहे. आणि राजारप्पा धबधबा देखील झारखंडमध्येच आहे. आता हे 3 धबधबे जे कशामुळे निर्माण झाले माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे झारखंड जे आहे ना, झारखंड ते असं टेबल लँड आहे, बरोबर. झारखंड असं वरती सिच्युएटेड आहे आणि खाली झारखंडपासून ज्या नद्या पावतात त्या धबधबे तयार करतात, बरोबर ना, उगम पावतात त्या. 3 जे धबधबे आहेत झारखंडमध्ये ते अशामुळेच तयार झालेले आहेत. त्यानंतर कुंचिकल धबधबा कुठे आहे? कर्नाटकमध्ये. सुचिपारा धबधबा चारियार या नदीवर आहे, केरळमध्ये, ठीक आहे. आता हा एक आथरापल्ली धबधबा आहे चालाकुडी नदीवर, खूप महत्वाचा आहे. त्याला काय म्हणतात? तर नायगारा ऑफ साऊथ इंडिया म्हणतात, ठीक आहे. दूधसागर धबधबा आपल्याला रेल्वेतून देखील दिसतो. कोणत्या नदीवर आहे? मांडोवर नदीवर आहे, ठीक आहे. कुठे आहे? तर गोवा आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर आहे, पण तो गोव्यामध्ये, ठीक आहे. खंडगार धबधबा कुठे आहे? तर कोरापाणी नदीवर आहे. ब्राह्मणी नदीची उपनदी आहे ओडिसामध्ये, ठीक आहे. बहेरपाणी धबधबा बुदललंग ओडिसामध्ये आहे, नाही महत्वाचा, ठीक आहे. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा धबधबा कोणता इथं? तर नोकोली काय धबधबा सगळ्यात महत्वाचा, ठीक आहे. कुठे? तो मेघालयमध्ये आहे. आणि सगळ्यात उंच प्लंज वॉटरफॉल आहे. प्लंज वॉटरफॉल म्हणजे काय? ज्यावेळेस पाणी वरून पडतं तर ते कुठंच थबकल्या जात नाही, ठीक आहे. डायरेक्ट इथं जे पडतं आणि इथून त्याची जी काय म्हणू आपण त्याला फ्लो जो आहे त्याचा डायरेक्ट जो फ्लो आहे, ठीक आहे, ग्रॅव्हिटीचा, तर तो किती फूट आहे? 1115 फुटाचा आहे, ठीक आहे. मग भारतातला सर्वात उंच प्लंज वॉटरफॉल कोणता? तर तो नोकाली काय धबधबा जो मेघालयमध्ये आहे. हंगामी आहे, जेव्हा पावसाळा असेल तेव्हाच तो असतो. एलिफंटा धबधबा कुठे? मेघालयमध्येच आहे, ठीक आहे. त्यानंतर हा नोसिगिथियांग धबधबा देखील मेघालयमध्ये आहे. होकेनलक धबधबा कावेरी नदीवर आहे, ठीक आहे. वटवांग धबधबा तुरियल नदीवर आहे, मिझोराममध्ये, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. शिवसमुद्रम आणि मेकाडाटू धबधबे जे आहे ना, आता शिवसमुद्रम थोडं वरती आहे, मेकाडाटू खाली आहे, ठीक आहे. मग हे काय आहे? तर तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर कावेरी नदीवरले धबधबे आहे, ठीक आहे. भारतातला सर्वात उंच प्लंज धबधबा कोणता? मी तुम्हाला सांगितलं नोकाली काय धबधबा, हंगामी आहे, मेघालयमधला. 1115 फूट त्याची उंची आहे. सर्वात उंच कॅस्केडिंग धबधबा कोणता आहे? कॅस्केडिंग म्हणजे बघा, कॅस्केडिंग म्हणजे असे छोट्या पायऱ्या आहेत, ठीक आहे, छोट्या पायऱ्या आहेत. मग अशी जी आपण उंची त्याची कन्सिडर केली तर तो कुंचिकल धबधबा आहे कर्नाटकमध्ये, ठीक आहे. कॅस्केड धबधबा. सर्वात रुंद धबधबा कोणता आहे? चित्राकूट धबधबा आहे. कोणत्या नदीवर? इंद्रावती नदीवर. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो? रुंद आहे म्हणून, तर नायगारा ऑफ इंडिया म्हणतो. नायगारा ऑफ इंडिया चित्रकूट, ठीक आहे. नायगारा ऑफ कर्नाटका गोकाक नदीवर. कोणते? गोकाक धबधबा आहे कोणत्या नदीवर? घटप्रभा नदीवर, ठीक आहे. नायगारा ऑफ साऊथ इंडिया अथरापल्ली, ठीक आहे. त्यानंतर पहिला जलविद्युत प्रकल्प 1902 मध्ये आपण कुठं सुरू केला? शिवसमुद्र. त्यानंतर पुन्हा एक राज्यसभेला प्रश्न आलेला आहे, चुलिया धबधबा कुठे आहे? तर चंबळ नदीवर, राजस्थान या ठिकाणी आहे, ठीक आहे. पुढे बघा, मग आता तुम्हाला मी मॅप दाखवतो थोडासा झूम करून, ठीक आहे. आता बघा तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. आता मला माहित नाही किती कसं दिसतंय तुम्हाला इथं, ठीक आहे. आता हे बघा, हा काय आहे? तर गोकाक धबधबा आहे. कुठे? कर्नाटकमध्ये, घटप्रभा रिव्हरवर. दूधसागर धबधबा इथं नाही येतो, इकडे, ठीक आहे. इथं असं आहे, हे चुकलेलं आहे थोडंसं. तर दूधसागर धबधबा मांडोवी रिव्हरवर आहे. मांडोवी रिव्हर कुठं फ्लो करते?
आपल्याला माहिती आहे गोवामध्ये, ठीक आहे. त्यानंतर जोग फॉल कुठे आहे? कर्नाटकामध्ये, शरावती रिव्हरवर. कुंचिकल वराही नदीवर आहे कर्नाटकामध्ये. शिवसमुद्रम धबधबा आपल्याला माहिती आहे कावेरी, ठीक आहे. त्यानंतर सुचिपारा चेलियार नदीवर आहे. चालाकुडी नदीवर कोणता धबधबा आहे? अथरापल्ली धबधबा आहे, ज्याला नायगरा ऑफ साऊथ इंडिया म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर चित्रकूट धबधबा कुठे आहे? छत्तीसगडमध्ये. कोणत्या नदीवर आहे? इंद्रावती नदीवर. त्याला काय म्हणतात? तर नायगरा ऑफ इंडिया म्हणतात, ठीक आहे. कपिलधारा हा नर्मदावर आहे मध्य प्रदेशमध्ये, ठीक आहे. त्यानंतर राजाराप्पा, हुंडेरू आणि दसम, ठीक आहे, हे कुठे आहेत? तर झारखंडमध्ये आहे, ठीक आहे. कांदाकार धबधबा हा ओडिसामध्ये आहे. एलिफंटा, नोकली हाल आणि सेवन सिस्टर्स धबधबा. हा नोकली हाल आपल्यासाठी इथं जास्त महत्वाचा आहे, कारण याला काय म्हणतो आपण की सगळ्यात उंच प्लंज वॉटरफॉल आहे, ठीक आहे. आता पुढचा टॉपिक बघूया आपण. आता आपण पुढे रिव्हर आणि त्यांचं ओरिजिन विचारतात, ठीक आहे. वेगवेगळ्या एक्झामला, राज्यसेवेला प्रायमरीली 1 ते 2 प्रश्न नेहमी असतात. आता इंडस नदीचं आपण अगोदर जे बघितलं ते नाही बघणार, ठीक आहे. चिन्ह बघितलं आपण. गंगा बघा. गंगेचा उगम कुठं होतो? गंगोत्री ग्लेशियर, उत्तराखंड. पहिले उत्तराखंडमध्ये वाहते ती, नंतर युपीमध्ये जाते, नंतर बिहार आणि नंतर वेस्ट बेंगाल. यमुनोत्री ग्लेशियर, ठीक आहे. उत्तराखंड, दिल्ली आणि युपी. प्रयागराज जे आहे, प्रयागराज जो त्यांचा उगम होतो कोणाचा? गंगा आणि यमुनेचा, ठीक आहे. घागरा खूप महत्वाची नदी आहे, ठीक आहे. घागरा खूप महत्वाची नदी आहे. तिचा उगम कुठे होतो? तर तिबेटला होतो, ठीक आहे. बघा आता आहे ना, इथं 3 नद्या उगम पावतात. एक अशी नदी इथं बघा. आता ही समजा इंडस असेल आणि ही समजा सतलज इथं उगम पावते, तर घागरा जी आहे ना ती इथं उगम पावते अशी. आणि मग ती पहिले नेपाळमध्ये येते, ठीक आहे. त्यानंतर युपीमध्ये येते, त्यानंतर ती कुठं जाते? बिहारमध्ये जाते. आणि बिहारमध्ये छापरा या ठिकाणी ती कोणत्या नदीला भेटते? घागरा नदीला भेटते. हे मी का सांगतोय? याच्यावर प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर गंडक नदी. गंडक देखील कशाची उपनदी आहे? तर गोदावरी झाली. घागरा गंगेची उपनदी आहे. नेपाळ हिमालयामध्ये उगम पावते, बिहारमध्ये फ्लो होते, ठीक आहे. पुढे बघा कोसी नदी. कोसी तर नेपाळच्याच म्हणजे माउंट एव्हरेस्ट आहे तिथे उगम पावते. त्यानंतर ती बिहारमध्ये फ्लो होते. कोसीला काय म्हणतात? तर दुःखाश्रू म्हणतात किंवा मग सारो म्हणतात बिहारचा, ठीक आहे. कारण ती खूप जास्त फ्लड निर्माण करते. अमरकंटक बघा. सोन जी नदी आहे ना खूप महत्वाची साऊथ ट्रायब्युटरी आहे, ठीक आहे. कशाची? तर गंगा नदीची, जी अमरकंटकमध्ये उगम पावते, ठीक आहे. सोन नदीची एक उपनदी आहे, तिच्यावर प्रश्न आलेला आहे रेहान नावाची, ठीक आहे. जी युपीमध्ये वाढते तिच्यावर रेहान नावाचा एक धरण आहे, रेहान, ठीक आहे. नर्मदा नदी कुठे उगम पावते? अमरकंटक प्लॅटूमध्ये, मध्य प्रदेशमध्ये. आणि इट फ्लोज थ्रू रिफ्ट व्हॅली, ते तुम्हाला माहिती पाहिजे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ही कुठं मिळते ते काय सांगायची तुम्हाला गरज नाहीये. तापी नदी सातपुरा जे रेंज आहे, सातपुरा रेंज, ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. तुम्हाला मी मॅप पण दाखवतो या सगळ्यांचा. माही नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. असा टर्न घेते ती, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला डबल क्रॉस करते आणि गुजरातमध्ये जाते, बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर साबरमती बघा. अरवली हिल्समध्ये राजस्थानमध्ये उगम पावते, गुजरातमध्ये फ्लो होते. मांडोवी मी तुम्हाला सांगितलं, मांडोवीमध्ये कोणता धबधबा आहे? दूधसागर धबधबा आहे मांडोवी रिव्हरवर. गोवा राज्यातनं फ्लो होते. जुवारी देखील गोवा. मांडव आणि जुवारी गोव्याच्या 2 महत्वाच्या उपनद्या. गोदावरी तुम्हाला सांगायची गरज नाही, नाशिकमध्ये उगम पावते. कृष्णा महाबळेश्वरमध्ये उगम पावते, ठीक आहे. कावेरी खूप महत्वाची, ब्रह्मगिरी हिल्समध्ये उगम पावते, बरोबर. कर्नाटक, तामिळनाडू, त्यानंतर बे ऑफ बेंगालला भेटते. महानदी खूप महत्वाचा आहे. छत्तीसगडमध्ये सिहावा हिल्स आहे, ठीक आहे. साऊथ ऑफ द रायपूरच्या साऊथला उगम पावते ती, ठीक आहे. त्यानंतर ती फ्लो होते ओरिसामध्ये, छत्तीसगड, ओडिसा आणि नंतर बे ऑफ बेंगाल. ब्रह्मपुत्रा कुठून येते? तर आपल्याला माहिती ती तिबेट मधून येते, अरुणाचल प्रदेश मधून येते, ठीक आहे. तिबेट, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेश. त्यानंतर मेघना सिस्टीम म्हणजे काय की इकडनं जी ब्रह्मपुत्रा सिस्टीम येते, इकडनं जी गंगा सिस्टीम येते, त्या दोघांचा जो कन्फ्लुअन्स आहे कुठे? तर तो बांगलादेशमध्ये. त्यांचा जो कन्फ्लुअन्स आहे, त्यांचा जो एकत्रीकरण आहे, त्याच्या फ्लोला काय म्हणतो आपण? मेघना सिस्टीम म्हणतो, ठीक आहे. पुढच्या महत्वाच्या नद्या बघा आणखी ज्याच्यावर प्रश्न आलेला आहे. पेनगंगा नदीचा उगम कुठे आहे? तर अजंठा हिल्समध्ये आहे, ठीक आहे. अजंठा हिल्समध्ये बुधना रेंज जी आहे, बुधना हिल्स ज्या आहे छोट्या, तिथे आहे. कृष्णेचं सांगितलं मी तुम्हाला. तुंगभद्रेचा उगम कुठे आहे? तर पश्चिम घाटामध्ये आहे, तुंग आणि भद्रा या 2 नद्यांपासून. त्यानंतर तुंगभद्रेचा उगम कोणत्या हिलपासून होतो? कोणत्या पर्वतापासून होतो? तर गोमांतक या पर्वतापासून होतो, ठीक आहे. कावेरीचा सांगितलं मी तुम्हाला, ब्रह्मगिरीपासून होतो, ठीक आहे. त्यानंतर घागरा बघा, खूप महत्वाची नदी आहे. तर ज्याच्यावर प्रश्न आलेला ज्या फॅक्टवर ते घेतले मी. घागरा नदीचा उगम गुरला मांदर शिखर या शिखराजवळ होतो, ठीक आहे. मानसरोवराच्या दक्षिणेला होतो. म्हणजे इकडे काय इंडस उगम पावते आणि इथं घागरा उगम पावते, इकडं सतलज उगम पावते. नेपाळमध्ये तिला काय म्हणतात? कर्नाली म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर ती कुठं येते? ती युपी मध्ये येते. आता ह्या ज्या 3 नद्या आहे कोणत्या?
शारदा, सारजू आणि राप्ती त्याच्या उपनद्या आहेत. भारतातील प्रवास, भारतात तिला घागरा म्हणतात. उत्तर प्रदेशात वाहते, नंतर ती बिहारमध्ये जाते आणि बिहारमध्ये छपरा या ठिकाणी ती गंगा नदीला भेटते. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? पुढे बघा, मी तुम्हाला आता मॅप दाखवतो थोडासा झूम करून. एकच मिनिट फक्त. आता इथं तुम्हाला बघणार नाही, मग मी तुम्हाला दुसरा मॅप दाखवतो. एकच मिनिट. हां, आता इथं तुम्हाला दिसेल बऱ्यापैकी. ठीक आहे, आता बघा, आपण ज्या नद्या बघितल्या, आपण बघितलं पहिले काय बघितलं आपण, सिंधू बघितलं. मग ती कुठं उगम पावते रे, तर ती मानसरोवराजवळ उगम पावते, बरोबर. त्यानंतर सतलज कुठं उगम पावते, राकत सरोवरजवळ, बरोबर. आणि मग बघा त्याच्याच खाली कोणतीही घागरा नदी मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, घागरा नदी साऊथ ऑफ द मानसरोवरला उगम पावते, तिला नेपाळमध्ये कर्नाली म्हणतात. ठीक आहे, नंतर ती यूपीमध्ये येते, बरोबर. इथपर्यंत ती यूपी मधनं वाहते. थोडंसं बघा, थोडीशी ती बिहारमध्ये जाते आणि छापरा या ठिकाणी ती कोणत्या नदीला भेटते, तर गंगा नदीला भेटते, बरोबर. त्यानंतर सतलज बघा, शिपकीला या पास म्हणून ती हिमाचल प्रदेशमध्ये जाते, नंतर ती पंजाबमध्ये जाते. आणि हरिके या ठिकाणी बघा, बियास आणि सतलज जे आहे त्या हरिके या ठिकाणी एकमेकाला भेटतात. ठीक आहे, यामध्ये सगळ्यात मोठी नदी कोणती मग, इंडसची उपनदी, तर ती चिनाब आहे. ठीक आहे, सगळ्यात छोटी कोणती आहे, रावी आहे. चिनाब, रावी आणि बियास ज्या आहे त्या हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते आपल्याला दिसतंय. ठीक आहे, पण झेलम जी आहे ती झेलम जी आहे ती वेरीनाग या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये उगम पावते. ठीक आहे, त्यानंतर बघा खाली यायचंय, बघा खाली बघा. ठीक आहे, हे बघा, महानदी कुठं उगम पावते, तर सियावा या ठिकाणी महानदी उगम पावते. ठीक आहे, त्यानंतर नर्मदा कुठं उगम पावते, अमरकंटकमध्ये. सोन देखील कुठं उगम पावते, अमरकंटकमध्ये, बरोबर. सोन बघा कुठे वाहते, पहिले पहिले ती यूपीला जाते, नंतर बिहारमध्ये जाते आणि मग ती गंगेला भेटते. ठीक आहे, त्यानंतर बघा चंबळ पहिले कुठं उगम पावते, चंबळ बघा इथं जे महू रिजन आहे मध्य प्रदेशचं, इथं उगम पावते. नंतर ती राजस्थानमध्ये जाते आणि नंतर ती यमुनेला भेटते. मग बघा बानस, चंबळ, ठीक आहे, बेटवा, केन या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे, तर ह्या यमुनेच्या उपनद्या आहे. साऊथ मेजर जी उपनदी आहे यमुना सोडून साऊथच्या साईडनं गंगेची, तर ती सोन आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. गोदावरी माहिती आपल्याला त्र्यंबकेश्वर, भीमा नदी भीमाशंकर, कृष्णा कुठे, तर महाबळेश्वरला. ठीक आहे, तुंगभद्रा कुठे, गोमांतक या ठिकाणी, कावेरी कुठे, ब्रह्मगिरी या ठिकाणी. ठीक आहे, आणि बघा मांडो आणि जुवारी नद्या कुठे इम्पॉर्टंट आहे, तर गोव्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कळतंय? पुढचा टॉपिक आपण घेऊया. आता जे मेजर काय म्हणून आपण ज्यांना की ज्या हिमनद्या आहेत त्या महत्वाच्या आहे. मग पहिली कोणती, तर सियाचीन ग्लेशियर खूप महत्वाची आहे. सियाचीन ग्लेशियर कुठे, काराकोरम रेंजमध्ये, लडाख या ठिकाणी. ठीक आहे, वर्ल्ड्स हायेस्ट बॅटलफील्ड म्हणतात. आणि पोलार रिजनच्या आउटसाईडला लार्जेस्ट ग्लेशियर आहे. लार्जेस्ट ग्लेशियर आउटसाईड पोलार रिजन म्हणजे ध्रुवीय प्रदेशाच्या बाहेरची सगळ्यात मोठी हिमनदी कोणती आहे, सियाचीन ग्लेशियर. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. रिमो ग्लेशियरवर प्रश्न आलेला आहे, कुठे रिमो ग्लेशियर, तर ते देखील काराकोरममध्ये आहे आणि ते देखील लडाखमध्येच आहे. ठीक आहे, आणि रिमो ग्लेशियर जे आहे इथे शोक नदीचा उगम होतो. शोक नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर शोक नदी सिंधू नदीची उपनदी आहे. बाल्टोरो ग्लेशियर कुठे आहे, तर सध्या जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे तिथे आहे काराकोरम या ठिकाणी. K2 माउंटन जे आहे आपलं भारतातलं सगळ्यात उंच माउंटन कोणतं, K2 या ठिकाणी कोणतं ग्लेशियर आहे, तर बाल्टारो ग्लेशियर आहे. ठीक आहे, गंगोत्री ग्लेशियर कुठे आहे, तर उत्तराखंडमध्ये, जिथून गंगा उगम पावते. ठीक आहे, पुढचं ग्लेशियर महत्वाचं यमुनोत्री ग्लेशियर कुठे आहे, तर पुन्हा आणखी उत्तराखंड या ठिकाणी जिथं यमुना उगम पावते. ठीक आहे, पिंडारी ग्लेशियर देखील उत्तराखंडमध्ये, जिथून पिंडर नदी उगम पावते. मिलम ग्लेशियर खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. गोरी गंगा नदी उगम पावते मिलम ग्लेशियरवरून, उत्तराखंडमध्येच आहे. त्यानंतर डोकरी आणि ग्लेशियर उत्तराखंडमध्येच आहे. झेमू ग्लेशियर सगळ्यात महत्वाचं, झेमूवर प्रश्न आलेला आहे राज्यसेवेला, कुठे, तर सिक्कीममध्ये. ठीक आहे, आपली जी तिष्टा आहे ना, तिष्टा या सिक्कीम या झेमू ग्लेशियर पासून उगम पावते. कोणती नदी, तिष्टा, जी अगोदर सिक्कीममध्ये फ्लो करते. ठीक आहे, त्यानंतर ती कुठं जाते, पश्चिम बंगाल जे सिलिगुरी वगैरे रिजन आहे. ठीक आहे, तिथून मग पुढे ती बांगलादेशात जाते. त्यानंतर चोराबारी ग्लेशियर कुठे, पुन्हा उत्तराखंडमध्ये मंदाकिनी रिव्हर इथून उगम पावते. पुढचं ग्लेशियर बघा, नुब्रा ग्लेशियर लडाखमध्ये आहे. नुब्रा नदीचा उगम आहे. नुब्रा नदी सिंधू नदीची उपनदी. 12 शिगरी ग्लेशियर हिमाचल प्रदेशमधलं ग्लेशियर आहे. कुठे, लाऊ आणि स्पिटिल जे रिजन आहे तिथे. माचो ग्लेशियर जोजिला जे आपलं माउंटन पास आहे, ठीक आहे, तिथं आहे. आता महत्वाचे जे धरणं आहे ते बघा, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आता बघा तेहरी डॅम कुठे आहे, तर उत्तराखंडमध्ये आहे.
भारतातला सगळ्यात उंच जे धरण आहे ते कोणतं आहे? तिहेरी धरण आहे, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर सलाल भाकरा नांगल धरण कुठे आहे? सतलज नदीवर आहे. सलाल धरण मी तुम्हाला सांगितलं, सलाल आणि दुलहस्ती कुठे आहे? तर हे दोन्ही जे प्रोजेक्ट आहे याच्यावर प्रश्न आलेला आहे. चिनाब रिव्हरवर आहे, जम्मू काश्मीरमध्ये. रिहांड कुठे आहे? युपी मध्ये आहे. रिहांड कशाची उपनदी आहे? सोन नदीची उपनदी, मी तुम्हाला सांगितलं मॅपमध्ये. ठीक आहे. पुढे बघा आता वेस्टर्न इंडियामध्ये राणा प्रताप सागर, राणा प्रताप सागर आणि गांधी सागर, बरं का. ठीक आहे, थोड्याच अंतरावर आहे. फक्त हा जो आहे तो पुढे राजस्थानमध्ये आहे आणि त्याच्या मागे कोणता आहे? गांधी सागर आहे. कोणत्या नदीवर? तर चंबळ नदीवरच. ठीक आहे. एक फक्त जो राणा प्रताप सागर आहे राजस्थानमध्ये, गांधी सागर आहे मध्य प्रदेशमध्ये. इंदिरा सागर कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे मध्य प्रदेशमध्ये. सरदार सरोवर, ठीक आहे, बऱ्याच लोकांना माहिती असेल, हे सांगायची गरज नाही. सरदार सरोवर नर्मदा नदीवर आहे गुजरातमध्ये. उकाई डॅम जो आहे, उकाई रिझर्व्हर आपण ज्याला म्हणतो, किंवा उकाई धरण जे आहे तापी नदीवर आहे गुजरातमध्ये. ठीक आहे. सेंट्रल इंडिया हे सांगायची गरज नाही तुम्हाला. कोयना नदीवर आहे. जायकवाडी गोदावरीवर. उजनी जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे? भीमा नदीवर आहे. ठीक आहे. आणि पेंच धरण जे आहे जे विदर्भात आहे पेंच नदीवर आहे. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. नागार्जुन सागर जे आहे कृष्णा नदीवर आहे. कोणाच्या बॉर्डरवर? तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर आहे. नागार्जुन सागर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर आहे. ठीक आहे. त्यानंतर श्रीशैलम डॅम कृष्णा नदीवरच आहे. दोन्ही पण कृष्णा नदीवरच आहे. हा आंध्र प्रदेशमध्ये आणि हा पुढे थोडासा. ठीक आहे. तुंगभद्रा, तर तुंगभद्रा नदीवर कर्नाटक या ठिकाणी. शिवसमुद्रम कावेरी नदीवर आपण बघितलं. इडुकी डॅम पेरियार नदीवर आहे केरळामध्ये. ठीक आहे. त्यानंतर ईस्टर्न इंडियातले बघा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. हिराकूड, ठीक आहे, वन ऑफ द लार्जेस्ट आपण ज्याला म्हणतो, महानदीवर आहे ओडिसामध्ये. फराका बॅरेज गंगा नदीवर आहे वेस्ट बेंगालमध्ये. ठीक आहे. याच्यातनं आपण काय करतो? जे गंगा नदीचं पाणी आपण जे बांगलादेशात सोडतो त्याला जर कंट्रोल करायचं काम कोण करत असेल तर हा फराका बॅरेज करतो. ठीक आहे. त्यानंतर मैथॉन डॅम आहे कोणत्या नदीवर आहे? बाराकार नदीवर आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. मैथॉन डॅम कोणत्या नदीवर आहे? तर बाराकार नदीवर आहे. कोणत्या राज्यात आहे? झारखंडमध्ये. पानशेत जो डॅम आहे, पानशेत डॅम, जो पुण्याजवळचा पानशेत डॅम आहे तो नाही आहे, हा पानशेत वेगळा आहे, तो देखील दामोदर नदीवर आहे झारखंडमध्ये. ठीक आहे. पुढे बघा आता तुम्हाला ना मी हे तुम्हाला थोडंसं दाखवतो, हे डॅम जे आहेत ते झूम करून दाखवतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे दिसत असेल. नाही, हे नाही दिसणार आहे. ठीक आहे. थोडंसं मी झूम इन करतो. बघा आता दुलहस्ती डॅम बरोबर आणि सलाल डॅम मी तुम्हाला सांगितलं कोणत्या नदीवर आहे रे? तर झेलम नदीवर आहे. भाकरा नांगल सतलज नदीवर आहे बरोबर. तेरी धरण कोणत्या नदीवर आहे? ठीक आहे, भागीरथी नदीवर आहे. प्रताप सागर आणि गांधी सागर कुठे रे? तर चंबळवर आहे बरोबर. त्यानंतर इंदिरा सागर कुठे आहे? नर्मदेवर आहे. सरदार सरोवर गुजरातमध्ये नर्मदेवर आहे. उकाई कुठे आहे? तर तापी रिव्हरवर आहे. ठीक आहे. हिराकूड कुठे आहे? महानदीवर आहे. फराका कुठे आहे? कुठे फराका? गंगा नदीवर आहे. रिहांड कुठे आहे? रिहांड नदीवरच आहे. रिहांड जी आहे कुणाची उपनदी आहे? सोनची उपनदी आहे. नागार्जुन सागर कुठे आहे? तर हा कृष्णा नदीवर आहे आणि आंध्र आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर आहे. श्रीशैलम कुठे आहे? आंध्रामध्ये आहे. आंध्रामध्ये आहे कृष्णाच्या बॉर्डरवर. तुंगभद्रा कर्नाटकमध्ये आहे तुंगभद्रेवर. शिवसमुद्रम कावेरीवर आहे. इडुकी कुठे आहे? केरळामध्ये पेरियारवर आहे. कळतंय? कळत असेल. पुढचा पॉइंट बघा. ठीक आहे. हा आता याच्यावर प्रश्न आलेला आहे. हायेस्ट डॅम इन इंडिया, सगळ्यात उंच धरण कोणतं आहे? तिहेरी आपण जे बघितलं भागीरथीवर आहे. लॉंगेस्ट कोणता आहे? सगळ्यात लांब हिराकूड ओडिसा महानदीवर आहे. ओल्डेस्ट डॅम कोणता आहे? याच्यावर प्रश्न यायचा आहे अजून. ठीक आहे. हा तुम्हाला माहिती पाहिजे. कलानई धरण, कलानई डॅम तमिळनाडू. नदी कोणती? कावेरी नदी. ठीक आहे. कोणाच्या काळातला आहे? कोणत्या राजवटीच्या काळातला आहे? सर्च करायचंय तुम्ही. ठीक आहे. याच्यावर प्रश्न आला होता पुलवामावर. ज्यावेळेस पुलवामा अटॅक झाला ना त्यावेळेस हे जास्त न्यूजमध्ये होतं. ठीक आहे. म्हणून त्याच्यावर प्रश्न आला होता. बघा मग पुलवामा जे आहे त्याला काय म्हणतात? तांदळाचे भांडार म्हणतात जम्मू काश्मीरमधलं. ठीक आहे. वेशू नदी जी आहे कशाची उपनदी आहे? झेलमची उपनदी आहे. ती देखील या रिजन मधनं वाहते. त्यानंतर अब्राहल नावाचा एक काय म्हणतो आपण धबधबा आहे, तो वेशू रिव्हरवर आहे, तो देखील याच रिजनमध्ये आहे. याच्यावर प्रश्न आलेला होता. ठीक आहे. पहलगाम न्यूजमध्ये आपल्याला माहिती आहे पहलगाम टेररिस्ट अटॅक झालेला आहे. समजा करंट अफेअर्सचा प्रश्न आलाच तर बघा पहलगाम म्हणजे काय? विलेज ऑफ शेपार्ड्स, म्हणजे जे मेंढपाळ आहे त्यांचं जे गाव आहे त्याला आपण म्हणू की विलेज ऑफ शेपार्ड्स. ठीक आहे. खूप म्हणजे तिथं काय आहे थोडासा गवताळ प्रदेश आहे या. ठीक आहे. पण गवत म्हणजे कोणतं? जे न्यूट्रिशियस गवत असतं. आणि तिथून जी नदी वाहते ती कोणती नदी वाहते? लिडार नदी वाहते. लिडार नदी कशाची उपनदी आहे? तर पुन्हा झेलमचीच उपनदी आहे.
आणि अमरनाथला ज्यावेळेस आपण जातो, अमरनाथचा जो बेस कॅम्प आहे तो कुठे आहे, तर तो या पहलगाम या ठिकाणीच आहे. ठीक आहे. आणि बेताब व्हॅली आणि अरू व्हॅली मेजर टुरिस्ट डेस्टिनेशन आहे पहलगामजवळ. ठीक आहे. हे आपल्या महत्त्वाच्या ज्या नद्या आहे, महत्त्वाचे धरणं आहे, महत्त्वाचे धबधबे आहे ते आपण कंप्लीट केलेले आहे आत्तापर्यंत.